च्या दिवसामध्ये देखील पुन्हा एकदा सर्वांचं सहर्षमय स्वागत। काल धामोते संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचला। आज देखील कर्जत परिसरातील चांगल्या टीम्स खऱ्या अर्थाने खेळताना दिसतील। टॉस गमावल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग बात्यामध्ये आले नेरल खांडा टीमच्या समूहामध्ये। आता किती धावा इथे सेट केल्या जातील ना या देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे। कालच्या दिवसामध्ये आपण पाहत होतो सर्वोत्कृष्ट धावसंख्या ही टोटल 68 धावा भुई सावरे टीमनं जमावल्या आणि त्या वाचवत असताना थोडी त्यांची दमछाक झाली होती। म्हणजे ही स्पर्धा आणि त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचा नियम, या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाला रिव्ह्यू नाहीये। ऑफिशियल्सला ज्यावेळी कोणती अडचण वाटेल त्यावेळी स्वतः ऑफिशियल्स तो डिसिजन घेतील रिव्ह्यूचा। या गोष्टींकडे आपण लक्ष द्या। 4 ओव्हरची मॅच आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। मॅच नंबर 1 दुसऱ्या दिवसातील पहिला सामना। टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारले वरई टीमनं। प्रथम आता नेरल खांडा टीमला बॅटिंग करायचे, धावसंख्या सेट करायच्यात उत्तरार्धाच्या खेळामध्ये वाचवण्यासाठी। बोथ टीम्स शुड बी गुड गेम। ऑल द बेस्ट दोनही टीमला देऊया शुभेच्छा। अंपायर सिग्नल येईल ग्रीन आणि तिथून मॅचला होईल सुरुवात। पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती संदेशला आपण पाहताय। ऑन स्ट्राइक हरेश, नॉन स्ट्राइक एंड वरती स्वप्नील। गेम इज ऑन। पहिला बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅक वरती संदेश। पॉवर प्ले नंबर 1। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या झोन मध्ये रनआउटची दाट शक्यता आहे। अतिघाई परंतु इथे सुखरूपरित्या पोहोचलाय बॉबिंग क्रीज मध्ये। नॉन स्ट्राइक एंड वरती धोक्याची घंटा होऊ शकली असती, इथून पहिला फलंदाज बाद होऊ शकला असता। जर तरचं समीकरण हलकीशी मिस्टेक फिल्डर कडून, तोपर्यंत सर्व काही सुरळीत पद्धतीनं। पहिला बॉल निर्धाव पडतोय धाव फलकावरती, एकही धाव नाहीये 1 बॉलच्या समाप्तीनंतर। पहिलाच बॉल संपलाय। संदेशने योग्य टप्प्यावरती फटका देखील चांगला होता, परंतु गॅप सिलेक्शन शोधू शकलेला नाहीये फलंदाज। रनअप मध्ये अडथळा। पहिलाच बॉल निर्धाव फेकत असताना संदेशचा दुसरा बॉल इनफिल्डच्या वरून बॅट्समन हरेशच्या बॅट मधून क्लासिकल चौकार येतोय। डीप बॅकवर्ड पॉइंटला चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे। आजच्या दिवसातील पहिला दर्जेदार चौकार। आदरणीय दीपकजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा। आपलं सहर्षमय स्वागत। काल भैरव चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत। दुसऱ्या बॉल मध्ये चौकार आला। तिसरा बॉल भन्नाट वेगात खोलात टाकलाय संदेशनं। फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे स्क्वेअर लेग मध्ये। बॅटच्या साह्याने मिळते 1 रन। धावसंख्या 1 न पुढे जाते, धावसंख्या ती 5। पाच धावा धाव फलकावरती आहेत। बॉल संपले 3। बॉल नंबर 4 स्वप्नील ऑन स्ट्राइक। सर्वप्रथम स्ट्राइक एंड वरती या मॅच मध्ये हलकीसे मिसफिल्डिंग, पुन्हा एकदा रनआउटची दाट शक्यता होती। बॉल व्यवस्थित गॅदर करू शकले असते क्षेत्ररक्षक तर इथून फलंदाज बाद होऊ शकला असता। 2 खऱ्या अर्थानं संधी होत्या या षटकामध्ये आणि त्या गमावल्यात। छोट्या छोट्या मिस्टेक तुम्हाला फार महागात ठरत असतात। अंतिम सत्रामध्ये तुम्हाला त्याचा मोबदला काहीतरी बदलावा लागतो आणि इथून हलकीशी मिसफिल्डिंग। 6 धावा आहेत धावफलकावरती। संदेशचा बॉल पुन्हा इनफिल्डच्या वरून क्लिअर करायचा होता। पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉल खाली, उचलतोय फेकतोय, तोपर्यंत सुद्धा मिळते ती एक सिंगल। 1 चौकार वगळता फार चांगली गोलंदाजी राहिली संदेशची, परंतु साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची। फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेट मध्ये
चांगलं असणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळ जरूर बॅट आणि बॉलचा आहे, परंतु तिथे तुम्हाला फिल्डरची साथ असणं फार अनिवार्य आहे. आणि इथून दोन खऱ्या अर्थाने चान्सेस क्रिएट झाले होते रनआउटचे, परंतु ते गमावलेत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी या षटकातील धावसंख्या आहे ती 7 ते अंकावर. अंतिम बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये यार करलेत, पुन्हा मिस्टेक. सातत्याने या षटकामध्ये 38 सर्कल मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये चुका आणि चुका पाहताय. पंचांचा निर्णय येतोय. ओव्हर कम्प्लिटेड. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर धावा जमवल्यात पॉवर प्ले नंबर 1 मध्ये नेरल खांडा टीमनं त्या बिनबाद 8 एका षटकाचा समाप्तीनंतर. ओव्हर नंबर 2 लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. पुन्हा मिळतीये सिंगल. बॉल नंबर 2 मध्ये जसा चौकार आला ना, तिथून सिंगलची वाटचाल केली आहे या सत्रामध्ये टीम नेरल खांडा टीमनं. धावसंख्या 1 न पुढे जाते. क्षितिजचे षटक पहिलाच बॉल लोवर फुल टॉस 1 रन मिळाले ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या आहे 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. एका एका धाब्याला जास्त महत्व या मॅच मध्ये. सकाळचं सत्र आपण पाहता. पुन्हा लोवर फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. उचलतायत एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षक बॉल फेकतायत तोपर्यंत मिळते या बॉल वरती सिंगल. पुन्हा एकदा एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या बिनबाद 10 अंकावरती नेरल खांडा टीमची. धावसंख्येचा आपण अद्याप तरी विचार करत असताना आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा चुकी. खऱ्या अर्थानं फिल्डिंग मध्ये निराश केलंय आज भैरवनाथ वरई टीमनं. सातत्यानं मिस्टेक. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. हवी तशी बॉलिंग खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठ्या फटक्यांपासून मी तर म्हणेल अद्याप तरी 9 बॉल मध्ये वंचित ठेवला एक चौकार वगळता. आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये ती टीम भैरवनाथ वरई संघाला. फार चांगली गोलंदाजी क्षितिजची देखील. 3 बॉल मध्ये त्यानं 3 तिहेरी धावसंख्या खर्च केली. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला आक्रमणाचा प्रयत्न होता. हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडली जाईल कॅच. काऊ कॉर्नर झोन मध्ये अखेर मिळाली आहे कॅच. आणि इथून मात्र पहिला धक्का लागत असताना टीम नेरल खांडा टीमला बॅट्समन हरेकच्या स्वरूपात फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून भैरवनाथ वरई टीमनं सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थकी गोलंदाजी या 2 गोलंदाजांकडून आपण पाहतोय. संदेश नाईक फार चांगली सुरुवात करून दिली आणि क्षितिजचे मोमेंटम कॅरी ऑन करत असताना नवीन फलंदाज शशिकांतच्या अगेन्स्ट कुलट टाकण्याचा प्रयत्न आहे. दिशाहीन बॉल आहे. पंच सांगत असताना 2 जमिनी समांतर आहेत. इट्स अ वाईट बॉल. पंचांशी दाद कृपया करून घालू नका. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. डॉट बॉल. बॅट चेंज. चांगली खेळाडू वृत्ती फलंदाजाची देखील.
अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल पुन्हा स्लॉट मध्ये हा बॉल आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून साइड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा महत्वपूर्ण चौकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपला. पंच सांगत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 7.50 च्या सरासरीनं. टोटल 15 या धावसंख्येवरती. 15 धावा आहेत 2 षटकांमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय स्लॉट मध्ये होता बॉल. परफेक्ट सेफ झोन मध्ये खेळला ग्राउंड मध्ये हा बॉल. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. चला लवकरात लवकर तिसरं षटक मार्गस्थ करा. 2 षटकांमध्ये धावसंख्या 15 एक गडी बाद. नेरल खांडा टीमची आपण सध्याची परिस्थिती पाहताय मैदानाच्या आतमध्ये. रितेशचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता फलंदाजाला. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक चांगली डिलिव्हरी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 बाउंसचा इशारा. सक्त ताकीद. या पद्धतीचा बॉल पुन्हा तुम्ही विकेट वरती फेकू शकत नाहीयेत. निर्धाव चेंडू आहे. पहिलाच बॉल. बॉल नंबर 2 शशिकांतचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला बीट केला. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक उचलतोय फेकतोय. चांगलं बॅकअप. तोपर्यंत मिळतील धावा या बॉल वरती फक्त आणि फक्त एक. सिंगलला जास्त प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना नेरल खंडा टीमनं 2 चौकार आपण पाहिलेत या मॅच मध्ये. तिथून त्या 2 बाउंड्रीजना वगळता जास्तीत जास्त एकेरीला प्राधान्य दिलं या मॅच मध्ये नेरल खंडा टीमच्या प्रत्येक बॅटरनं. त्या पद्धतीची गोलंदाजी त्या कॅपेबिलिटीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत खऱ्या अर्थानं भैरवनाथ वरई संघाचे गोलंदाज. शशिकांतचा बॉल पुन्हा एकदा वेगवान. परंतु वेग असून फायदा नाहीये कारण इथे दिशा देखील चांगली असणं गरजेचं आहे. सर्व गुण संपन्न व्हावं लागतं ॲज बॉलर. बॉलिंग ट्रॅक वरती इथून व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांचा. व्हाईट बॉलला धावसंख्या 1 पुढे जाते. साथे स्कोरर माहिती सांगत असताना धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. एक गडी बाद झालाय. 17 धावा आहेत. फुल टॉस बॉल. शशिकांत चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकात रितेश आल्यानंतर बॉल नंबर 3 मध्ये फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित बॅट वरती कनेक्ट करू शकले नाहीयेत फलंदाज. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. कधी कधी फुलटॉस बॉल तुम्ही सहजरित्या सीमापार मारता परंतु कधी कधी तुम्हाला फुलटॉस बॉल वरती विकेट देखील बहाल करावे लागते. कधी कधी निर्धाव चेंडू. याच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मागील बॉल मध्ये पाहिलंय. रितेशचा बॉल ऑन साइडला आसमानी टोला. लॉंग हॉर्नच्या डोक्यावरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ऑफ स्टिकची लाईन होती. हवेशी वार्तालाप करत असताना बॉल लॉंग हॉर्नच्या डोक्यावरून. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय कॅमेरामॅनचं कौतुक. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार पहिला षटकार आला या मॅच मधील बॅट्समन शशिकांतच्या बॅट मधून. शशिकांतच्या बॅट मधून हा पहिला षटकार रोमहर्षक. धावसंख्या 23. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक फलंदाज बाद झालाय. बॉल नंबर 5. रितेशचा बॉल पुन्हा पंच स्टेबल दिसत आहेत. निश्चित निर्धाव चेंडू असावा. इट्स अ डॉट बॉल. शेष बॉल. 5 बॉलचा खेळ संपला. या षटकातील 23 धावा आहेत. अद्याप 5 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात. एक षटकार जरूर आलाय मागील बॉल मध्ये परंतु टोटली 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज रितेशनं. अंतिम आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधील. रितेश युवा गोलंदाज आहे. फार चांगली गोलंदाजी पहिल्या
3 बॉल मध्ये त्यानं 2 धावा खर्च केल्या होत्या. तिथून मागील बॉल मध्ये षटकार आणि इथून आता कमबॅक करत असताना डॉट बॉल त्यानं फेकलाय. अंतिम बॉल पुन्हा मोठा फटका खेचायचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि जजमेंट इथे चुकीची आहे. कॅच ड्रॉप, चुकीला नाहीये माफी. बॉल जाईल लेग टप्पा घेत, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा महत्वपूर्ण चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आला होता. जजमेंट खऱ्या अर्थाने योग्य होती, परंतु हातातून बॉल निसटला आणि कदाचित पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटची. इथून शशिकांतच्या बाट मधून ज्या धाबा येतील ना त्या खऱ्या अर्थानं टोचतील त्या क्षेत्ररक्षकाला, कारण कॅच पकडणं फार गरजेचं होतं. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट लॉस आफ्टर 3 ओव्हर्स टीम. नेरल खांडा टीमला आपण पाहतोय. इथून 15-16 धाबा आल्याने अंतिम षटकात तर जरूर लढण्यासाठी थोडं आव्हान देईल खऱ्या अर्थानं टीम नेरल खांडा टीमच्या गोलंदाजांना देखील, कारण कालच्या दिवसामध्ये 41 धावा आपण लोवेस्ट स्कोर या स्पर्धेचा वाचताना आपण पाहिलाय. आणि टोटल कालच्या संपूर्ण दिवसामध्ये धावा तुम्ही पाहिल्या आणि आजच्या दिवसामध्ये 3 षटकांमध्ये 27 आहेत. इथून 15 ते 20 धावांचं षटक हीच कदाचित रणनीती असेल नेरल खांडा टीमच्या फलंदाजांची, परंतु इथून किमान 4 ते 5 धावांचं षटक हाताला व गोलंदाजानं हीच अपेक्षा आहे. कारण धावांसाठी चालू असलेला संघर्ष आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहत असो. इथून एक संघ धावा वाचवण्यासाठी संघर्ष करत असो, तर इथून येणारा एक संघ धावा जमवण्यासाठी संघर्ष करत असो. बॅट आणि बॉलचं युद्ध जरूर असतं, परंतु ते धावांसाठीच बनलेलं असतं. हे सर क्रिकेटचं खरं गणित मैदानाच्या आत असतं. कुठेही जाऊ नका, अंतिम षटक पहा. ओव्हर नंबर 4 स्लॉगचं डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच ऑफ दिस इनिंग. या बॉलिंग ट्रॅक वरती पाहूयात गोलंदाज यशला मिळेल का भरभरीत यश, त्यासाठी पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. याचा पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. दिशा इथे पाहावी लागेल. पंच खऱ्या अर्थानं इंटरेस्टेड सांगत असताना इट्स अ नो बॉल दंडित केला बॉल. दिशा इन बॉल, विकेटच्या अतिरिक्त बाहेर फेकलेला बॉल पंच सांगत असताना नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री. अंतिम षटकामध्ये या चुकांना तुम्हाला फार महागात ठरत असतात, कारण स्लॉगच्या षटकामध्ये येणारी प्रत्येक धाव ही हिऱ्यास समान असते. कारण जितक्या धावा तुम्ही अंतिम षटकामध्ये जमावत असताना तितक्या धावा तुम्हाला उत्तरार्धाच्या खेळामध्ये फार उपयुक्त ठरतात. इथून आता या 6 बॉल मध्ये धावा येतील का फलंदाजांच्या बॅट मधून. ऑन फ्रीड बॉल, याचा बॉल शरीर यष्टीवरती बॉल आदळतोय. रनआउटची शक्यता आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो. इथून रन ऍड होणार नाहीये. चांगला बॉल खऱ्या अर्थानं टाकलाय ऑन फ्री बॉल यश न. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, परंतु स्ट्राईक हवी आहे सलामीच्या वन डाऊनच्या भूमिकेत आलेल्या शशिकांतला. बॅट्समन सुमित मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा आहेत धावफलकावरती. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. सकाळचाही सत्र टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय खऱ्या अर्थानं स्वीकारला टीम भैरवनाथ वरई टीमनं, आणि फार चांगले गोलंदाजी राहिले अद्याप तरी. अंतिम 5 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 28 धावा आहेत धावफलकावरती. 28 रन्स स्कोर कार्ड वरती. दुसरा धक्का नुकताच लागलाय. बॅट्समन स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये सलामीच्या भूमिकेत तो आला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात त्यानं विकेट सॅक्रिफाईस केली खऱ्या अर्थानं शशिकांतसाठी, कारण शशिकांतच्याच बॅटमधून धावा आल्या त्या मॅच मध्ये. 14 धावसंख्येवरती खेळतो शशिकांत. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट ऑन पूल ठरलाय सक्सेसफुल. डीप मिड विकेटला जाईल बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे होतोय ब्लास्ट. षटकार. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्यावरती लाईन पिक केले. ऍक्शन रिप्ले मध्ये केटीसी लाईव्ह इव्हेंटचं जबरदस्त कामकाज. फेकून दिला बॉल डीप मिड विकेटला, सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. 34 धावा धावफलकावरती आहेत. दामत या टुर्नामेंट मध्ये 1 बॉल 6ची गरज असताना शशिकांतच्या बॅट मधून षटकार आला होता. हे देखील विसरून कामा नये, कारण काय फलंदाज आहे. जबरदस्त फटका. आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे. पॅड वरती बॉल वेगाने आदळतोय. उंची जास्त होती. पंचाचा निर्णय सांगत असताना अपील होती. इथून निर्धाव बॉल. येणारा निर्धाव बॉल फार महत्वपूर्ण ठरणार आहे तो भैरवनाथ वरई संघासाठी. 1 बॉल 6 ज्यावेळी हव्या असतात त्यावेळी प्रेशर मध्ये
फलंदाज असतो खऱ्या अर्थानं. तिथून एक बॉल 6 दामद टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं शशिकांतच्या बॅट मधून. या स्पर्धेमध्ये देखील 8 बॉल 20 या धावसंख्येवरती तो खेळतोय. स्लॉट मध्ये काय फटका खेचलाय, अमाननीय फटका लॉंग लेगला पाठवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मोजून मापून तोलून मारलेला शशिकांतचा हा देखना फटका षटकार. पाहताय लेग स्टिकची लाईन होती, फटका पहा जबरदस्त. लेग स्टिकची लाईन, हा फटका जबरदस्त लॉंग लेग सीमा पार षटकार. दुसरा षटकार येतोय या षटकातील आणि शशिकांतच्या बॅट मधून 40 धाब्यांपर्यंत पोहोचलाय नेरल खांडा संघ. फार चांगली बॅटिंग, अडचणीच्या काळात संकटमोचक म्हणून एक जबरदस्त इनिंग साकारले. इनिंग फार महत्वपूर्ण ठरले शशिकांतची. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा शरीरभेदी हा बॉल एक रन इथे कंप्लीट केले. दुसरीसाठी निघणार नाहीयेत. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. हास्यास्पद वातावरण. कधी स्ट्राईक एंडचा फलंदाज इंटरेस्टेड तर कधी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज. अशामध्ये सप्लायची धाव देखील मिळू शकते, परंतु थांबवलं स्वतःला शशिकांतनं. सुमित अंतिम बॉल खेळण्यासाठी तयार आहे. सुमित कडून देखील अपेक्षा आहे की या बॉल वरती धावा येणं फार गरजेचं आहे. 41 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये 41 धावा डिफेंड झाल्या होत्या खऱ्या अर्थानं टीम वरई संघाच्या माध्यमातून. आज भैरवनाथ वरई संघ सर्वप्रथम फिल्डिंग करतोय मॅच मध्ये. 41 अंतिम आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग. करंट रन रेट 10.70. या बॉल मध्ये षटकार, मोठा फटका. चांगलं वेल फिनिश पाहायला मिळेल का? आणि तोच प्रयत्न फलंदाजाचा. इथून दिशाहीन बॉल आहे, लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर या बॉल पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात. रूल नंबर 23. धाव संख्या आहे धाव फलकावरती 42. अंतिम एका बॉलचा खेळ इथून बाकी. नेरल खांडा टीम टॉस गमावल्यानंतर बॅटिंग. 42 अद्याप जमवल्यात. आखूड टप्प्याचा हा बॉल आहे. इथे यष्टीरक्षकाची थोडीशी मिस्टेक. 2 इथून कंप्लीट झाल्यात. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. 2 इथून ऍड होत आहेत. पंच विचार विनिमय करतील. प्रत्येक डिसिजन योग्य रीतीने दिलाय. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली अंपायरिंग. कालभैरव चषक मालेगाव मध्ये आपण पाहिले. आजच्या दिवसामध्ये देखील अंतिम बॉल रिलीज करत होता यश. ऑफिशियल डिसिजन देतील. नो बॉलचा इशारा. नो कॉल इज अंपायर. नो +2. टोटल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या 45 या अंकावर. 45 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी ऑन फ्री बाॅल. इथून सुमित वरती आता जबाबदारी आहे. अंतिम बॉल रिलीज करत असताना टोटल धावा खर्च केल्या त्या 4. एकही बॉल अजून बाकी आहे. इथून 4 धावा खर्च केल्यात या अंतिम बॉल फेकण्यासाठी. इथे देखील चुकी. पाठीमागे वेल स्टॉप. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे, परंतु वाईड +1 अशा 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. 6 धावा खर्च केल्यात अंतिम बॉल मध्ये. अजूनही बॉल फेक केलेला नाहीये. अजूनही बॉल डिलिव्हर्ड केलेला नाहीये गोलंदाज यशनं. परंतु फार निराशाजनक गोलंदाजी. 5 बॉल मध्ये त्याने 19 धावा खर्च केल्यात. सुरुवातीचे बॉल चांगले होते, परंतु अंतिम बॉल रिलीज करत असताना टोटल 6 धावा त्यानं खर्च केल्यात. अंतिम बॉल ऑन फ्रीड बॉल. पुन्हा एकदा शरीरभेदी हा बॉल. चांगली रनिंग. धावला अक्षरशः वेगानं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन इथून ऍड होते 48. 4 षटकांमध्ये 48. टोटल शेवटच्या बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या आणि टोटल एका षटकाच्या समाप्तीनंतर यशच्या धावा आल्या टोटल 20. आणि आता धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48. आता येणारे 24 बॉल 49 धावसंख्येची गरज येते नेरल खांडा टीमच्या अगेन्स्ट भैरवनाथ वरई संघाला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि फिल्डिंग मध्ये 3 षटकांमध्ये मित्रमंडळ चांगली गोलंदाजी होती. आणि आता अंतिम षटकात आलेल्या 20 धावा कुठेतरी महागात ठरतील का? अंतिम षटक हे थोडस मोमेंटम होईल का या मॅच मधील? टर्निंग पॉइंट ठरेल का? चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. नेक्स्ट मॅच आपण पाहताय टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करूयात.
नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आगरी सेना भडवाल आणि त्यांच्या अगेन्स्ट जांता राजा पिंपलोली. दोनही टीमचे कॅप्टन फर्स्ट अँड लास्ट कॉल. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. या गोष्टींकडे लक्ष द्या. या लगेच जांता राजा पिंपलोली टीमचा कॅप्टन आणि आगरी सेना भडवाल टीमचा कॅप्टन, बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. चला फिल्डिंग साधवा प्लीज लवकरात लवकर. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. 48 धावा खर्च केलेत. आता 49 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी भैरवनाथ वरई संघाला. बिरदोले गावचे ग्रामस्थ आणि त्या दरम्यान मालेगाव गावचे ग्रामस्थ जर कोणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय स्वागत. आपण पाहताय कालभैरव चषक 20-25 चे दमदार आयोजन. नेरल खांडा संघ स्क्रीनवरती आपण पाहताय फिल्डिंग सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ते एंटर होत आहेत. 49चं टार्गेट सेट केलंय. वरई टीमनं टॉस जिंकून 48 खर्च केले. आता त्याच 49 करायच्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. जबरदस्त फॉर्म मध्ये दोन्ही संघ आगरी सेना भडवल आणि त्याचनंतर जांता राजा पिंपलोली. बिग बॅटल मॅच मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. संदेश आणि रोहन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि स्क्रीन वरती पाहताय थोडी रणनीती आखत असताना 49 वाचवायच्यात. त्या कशा वाचवल्या जातील याचा विचार विनिमय, याची रणनीती, गेम प्लॅन. आणि स्क्रीन वरती आता पाहताय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदेश आणि त्याच्या समूहामध्ये रोहन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 49चे लक्ष आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आमचे मालेगावचे ग्रामस्थ आदरणीय दीपकजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट भडवल, एकीकडे जांता राजा पिंपलोली तर एकीकडे आगरी सेना भडवल, या दोन संघादरम्यानची मॅच. हेड इज अ कॉल पिंपलोली अँड हेड इट इज वन द टॉस पिंपलोली. डिसिजन थोड्याच वेळात ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय पिंपलोली टीमनं स्वीकारलाय. जांता राजा पिंपलोली वॉन द टॉस अँड सिलेक्टेड द बॅट फर्स्ट. प्रथम फिल्डिंग सजवावी लागेल नेक्स्ट मॅच मध्ये टीम आगरी सेना भडवल संघाला. दोन्ही संघ नवीन जर्सीनं मैदानाच्या आतमध्ये उतरतील. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. या जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. 49चं टार्गेट. नेरल खांडा टीमच्या अगेन्स्ट करायच्यात आता भैरवनाथ वरई टीमला. पहिलाच बॉल अतिरिक्त उंचीवरून फेकलाय. पंच सांगत असताना बीमरच्या साह्यानं नो बॉल.
नो बॉल न सुरुवात केली. खराब चेंडू न पप्या गोलंदाजी मार्क वरती. 49 वाचवायचे पहिलाच बॉल. फ्रीट फेकावा लागेल अतिरिक्त उंचीवरून. कदाचित बॉल निसटला हातातून गोलंदाजाच्या. ऑन फ्रीटचा बॉल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय कव्हर मध्ये. कॅच पकडले परंतु फ्रीटचा फायदा होत असताना संदेशला फार चांगला फलंदाज परंतु फ्रीटच्या बॉलवरती फार जास्त चांगला काही तो करू शकलेला नाहीये. इथून चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय ऑन फ्रीट बॉल. इथून रन मिळते 1. सिंगल धावसंख्या पुढे वधारते. धावसंख्या 2 या धावसंख्येवर. 1 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या ती 2 धावफलकावरती. 49 पर्यंत पोहोचायचंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे कारण 49 पर्यंत पोहोचण्यासाठी या षटकामध्ये धावा जर आल्या ना पॉवर प्लेच्या तर पुढील 3 षटकांमध्ये समीकरण थोडंसं सोपं जाईल. याच विचारानं आता पहिल्या षटकामध्ये आक्रमणाचा इरादा दाखवावा लागेल मॅचमध्ये भैरवनाथ वरई संघाला. याच विभागातून बिलॉंग करणारा संघ एकमेकाच्या अगेन्स्ट आता खेळतायत. नेरल खांडा त्यांच्या अगेन्स्ट. हा बॉल चांगल्या रीतीनं ऍक्शन फार प्रभावित करते गोलंदाजाची. पंच स्टेबल आहेत. इट्स अ डॉट बॉल. दुसरा बॉल चांगल्या रीतीनं हाताळलाय. धावसंख्या मिळणार नाहीये एकही या बॉलवरती. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. फार चांगली गोलंदाजी. ऍक्शन खऱ्या अर्थानं प्रभावित करते गोलंदाज पप्प्याची. फुल टॉस बॉल. वॅकेंट एरिया P1 चा षटक आहे. डीप मिड विकेट मध्ये पाठवलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चुकी केली आहे लाईन मध्ये मिस्टेक. फुल टॉस बॉल होता ऍक्शन रिप्ले मध्ये. फुल टॉस बॉल योग्य ती कारवाई करत असताना बॉल वरती खराब बॉल पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुल टॉस बॉल फेकणं म्हणजे खऱ्या अर्थानं चौकार षटकाराला आमंत्रणच. याच पद्धतीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या बॉल मध्ये येते पहिला चौकार या मॅच मध्ये. भैरवनाथ वरई संघ 6 धाब्यांपर्यंत पोहोचला. 49 चा लक्ष्य. रनअप मध्ये अडथळा पप्याला आपण पाहताय थांबला स्वतःहून. हे करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमचा रनअप कदाचित चुकतो त्यावेळी तुमच्याकडून कदाचित चुकीचा बॉल डिलिव्हर्ड होतो आणि तिथे मात्र तुम्ही थोडंसं बॅकफूट वरती जात असता. इथे स्वतःला थांबवलंय. 3 बॉल मध्ये 6 आहेत धावा. पुन्हा एकदा बीमरच्या साह्यानं नो बॉल आणि नो +1 अशा 2 धावा ऍड होत आहेत. इथून गोलंदाज होईल बाद. या मॅच मध्ये हा गोलंदाज आता पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती आता 8 या धावसंख्येवर. या मॅच मध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीये. फार चांगली गोलंदाजी 3 बॉल मध्ये पाहिली आपण. परंतु 2 बीमरचे नो बॉल. पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही या मॅच मध्ये गोलंदाज. 3 बॉल मध्ये आता धावसंख्या 8. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. रिप्लेस बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती. स्वप्नील आलाय रिप्लेस बॉलर. पप्प्याचं षटक आता पूर्ण करावं लागेल. इथून स्वप्नीलला धावसंख्या आहे धावफलकावरती 8. बॉल संपले 3. 49 चा लक्ष्य. फ्रीटचा बॉल आहे. खऱ्या अर्थानं मोमेंटम शिफ्ट करावा लागेल. एखादा मोठा फटका ऑन फ्रीट या परिस्थितीमध्ये. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 8. चला थोडं फास्ट केला प्लीज. ऑन फ्रीटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय स्वप्नीलनं. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू पंतांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी. कोणत्याही संघाला रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. फक्त अंपायर्सना ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस अंपायर स्वतः रिव्ह्यू घेऊ शकतात कारण योग्य तो डिसिजन देणं अनिवार्य आहे. ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रेक्षेपित करतोय.
फार असा क्रुशल डिसिजन आहे, कारण एक एक धाब्याला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. ऑन फ्रीडचा बॉल, इट्स अ वाईड बॉल. फार क्रुशल डिसिजन होता, त्यामुळे पंचांनी रिव्ह्यू खऱ्या अर्थानं रेफर केला. वाईट बॉल, फ्री ऑन कंटिन्यू. 3 बॉल मध्ये 9 धावा आहेत. धाव फलकावरती 49 लक्ष्य 40 अजूनही करायचे. बॉल शिल्लक टोटल 21. ऑन फील्डचा बॉल संदेश साठी इनफील्डला क्लिअर केलाय. बॉल ऑन साइडला, मोठा फटक्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि इथून बॉल उचलतो क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला, तोपर्यंत धावा मिळतात संदेशला. या बॉलवरती 2-2च्या मदतीनं धावसंख्या 11 या धावसंख्येवर. फार चांगला बॉल फेकलाय स्वप्नीलला. ऑन फील्ड बॉल, पहिला बॉल त्यानं वाईट फेकला, त्यानंतर या बॉलवरती 2. एका बॉलमध्ये 3 धावा आल्यात. मागील धावसंख्या येते 11. बॉल संपले 4. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करत असताना स्लॉट मध्ये बॉल, फटका अप्रतिम, मातक सौंदर्य दाखवणारा अलौकिक फटका बॅट्समन संदेशच्या बॅट मधून. बॉल होईल फरार, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय फ्लॅटेड षटकार. जबरदस्त बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये क्रॅकिंग शॉट होता, क्लासिकल फटका होता बॅट्समन संदेशच्या बॅट मधून. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. 49 लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये टोटल 17 धावा खर्च केल्यात गोलंदाज स्वप्नील आणि पप्प्यानं. हा अक्रॉस द बॅट खेचायचा होता. लाईन चांगल्या रीतीने हाताळल्या या बॉलवरती. पंच सांगत असताना षटक संपले. अखेर 2 गोलंदाज वापरण्यात आले या षटकामध्ये. एका षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या आहे ती 17 या धावसंख्येवरती. आता येणारे 18 बॉल 32 धावसंख्येची गरज आहे टीम भैरवनाथ वरई संघाला सामना जिंकण्यासाठी. अठरा बॉल मध्ये 32 धावसंख्येची गरज. KTC लाईव्ह इव्हेंट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचं देखील कालभैरव चषकामध्ये सहर्षमय स्वागत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं देखील, सर्व खेळाडूंचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच नंबर 1 प्रथम 17 मध्ये 48 धावा जमवल्या होत्या. नेरल खांडा टीमनं आता त्या 49 वाचवत असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्या 17. आता येणारे इक्वेशन 18 बॉल मध्ये 32 ची गरज आहे. 18 बॉल 32 हे इक्वेशन. प्रत्येक षटक फार महत्वपूर्ण असणार या मॅच मध्ये. फार चांगलं आहे बिरदोलेकरांचं मैदान, त्यांची मिळालेली साथ मालेगावकरांना. बिरदोलेकरांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असा आभार. कोणतीही स्पर्धा असू द्यात मालेगावची, एका हाकेला खऱ्या अर्थानं तयार होतात बिरदोले चे ग्रामस्थ असेल, त्यानंतर बिरदोलेचे सर्व क्रिकेटचे खेळाडू, या सर्वांचा मनपूर्वक आभार. एका षटकामध्ये 17 आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सुमित. प्रत्येक षटक महत्वपूर्ण या मॅच मध्ये आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी हवी आणि त्याचप्रमाणे प्रत्येक षटकामध्ये सरासरी किमान गाठायची आहे ती 9 धावसंख्येची भैरवनाथ वरई संघाला. हा बॉल हलक्याचा फक्त वलवला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये. ताकद नव्हती या बॉलवरती, फक्त टायमिंग वरती जास्त फोकस दिला फलंदाजान. रोहनच्या माध्यमातून हा फटका खेळण्यात आला. धावसंख्या मिळाली या बॉलवरती 1. एकेरीना धावसंख्या पुनश्च 1 पुढे जाते. धावसंख्या 18. ओव्हर नंबर 2 फार महत्वपूर्ण षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ओव्हर नंबर 2 मध्ये सुमितला. आणि त्याच पद्धतीने मिळालेलं मोमेंटम पहिल्या षटकात ते पुढे कॅरी ऑन करण्यासाठी या षटकामध्ये देखील धावा मिळवण्याचा मानस असेल मी तर म्हणेल तो भैरवनाथ वरई संघाचा. धावसंख्या 18. बॉल नंबर 2 घेऊन तयार सुमित. सुमितचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल, लाईन पिक केले, पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन संदेशचा आणखी एक संदेश देणारा मोठा षटकार. जबरदस्त बॅटिंग, लाईन पिक केली. आखूड टप्प्याचा बॉल होता, ऑफ ब्रेकचा बॉल फेकायचा होता, लाईन मिस्टेक आणि तिथे बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदेशच्या बॅट मधून
आणखी एक रोमहर्षक षटकार. धाव संख्या 24. संदेश लढतोय या मॅच मध्ये. संदेशलाच या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं लढायचं आहे, कारण मोमेंटम मिळालंय संदेशला. एक चांगली स्टार्टअप मिळालंय या इनिंग मध्ये. टोटल 6 बॉल मध्ये 15 धावसंख्येवरती तो खेळतोय. ही सलामीची जोडी. रोहन देखील 4 बॉल 6 मध्ये खेळतोय. म्हणजे एकमेकांना चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत दोन फलंदाज. त्याचाच परिणाम धावफलकावरती पाहता. 24 धावा. हा स्लॉट मध्ये इथे हवेमध्ये बॉल आहे, परंतु गॅप सिलेक्शन चांगलं. जाईल बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॅट्समन संदेशचा आणखी एक दर्जेदार चौकार. हा बॉल चांगला होता, परंतु फटका देखील चांगला. कधी कधी तुम्ही चांगले बॉल डिलिव्हर करता, परंतु फलंदाजाकडे जितकी चाणक्य क्षमता असे ना, त्या मनगटी पॉवरनं तो बॉल खऱ्या अर्थानं बाहेर फेकत असो मैदानाच्या. संदेशला तसंच पाहिलं आपण मागील बॉल मध्ये. षटकार या बॉल वरती ऑफ ब्रेकचा बॉल फेकायचा होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जात होता आणि त्यावरती एक मोठा प्रहार केला संदेशनं. धावा मिळाल्या 4. मागील 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात आणि जो मोमेंटम मिळाला होता पहिल्या षटकामध्ये ते कॅरी ऑन केलंय खऱ्या अर्थानं संदेश या बॅटरनं. 7 बॉल मध्ये 19 धावसंख्येवरती खेळतोय. तडपदार इनिंग, झुंजार इनिंग साकारत असताना फुल टॉस बॉल. इथे चुकी केली आहे रक्षकानं देखील. यष्टीरक्षक बीट झालेत. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. लॉंग स्टॉप मध्ये बॉल अडवलाय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. अंपायर डिसिजन पाहावं लागेल. इथून तर लाईन खराब वाटते, परंतु पाहावं लागेल पंचांचा निर्णय कशा रीतीनं असेल. विचार विनिमय करतील. फुलटॉस बॉल खऱ्या अर्थानं पंच डिसिजन देतील. धाव संख्या 28 पर्यंत पोहोचली. निराश केलंय गोलंदाजीनं. नेरल खांडा टीमनं बॅटिंग फार चांगली राहिली. रिव्ह्यू वेस्ट साइड साठी रिव्ह्यू पंचांचा डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरला खऱ्या अर्थानं आज बिझी ठेवलंय आमच्या पंचांनी. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेकिंग केलं जाईल. लिव्ह केला बॉल खऱ्या अर्थानं बॅट्समन संदेशनं. ऍक्शन रिप्ले मध्ये सिंगल कॅमेरानं ही स्पर्धा आपण प्रेक्षेपित करतोय, तरी सुद्धा योग्य तो डिसिजन सर्व अँगलनं एकाच अँगलनं आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. त्याच पद्धतीने आपण पाहताय बॉल रिलीज करत असताना गोलंदाजाचा फुटवर्क, बॉल कशा रीतीनं डिलिव्हर्ड झालाय. अगदी बारकाईनं हा निर्णय पंचांपर्यंत पोहोचेल. एक एक डिसिजन फार महत्वाचा आहे. इट्स अ नो बॉल. बिमारच्या साहाय्यानं नो बॉल होते. नो प्लस 2 टोटल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. इथून धावा जोडल्या जात आहेत 3 धावफलकावरती. धाव संख्या 3 न पुढे जाते. 31 धावा आहेत धावफलकावर. 31 धावा. चुका आणि चुका आपण पाहताय ज्याप्रमाणे पप्प्यानं 2 बिमारचे बॉल फेकले, त्यानंतर या षटकामध्ये देखील सुमित लाईन सापडत नाहीये गोलंदाजांना. ऑन फ्रीट बॉल संदेश. संदेशसाठी फ्रीटचा बॉल चांगल्या रीतीनं हाताळलाय. खुलात टाकलाय बॉल खऱ्या अर्थानं. थोडस जखडून ठेवलं फलंदाजाला. फ्रीटचा बॉल याच रीतीनं फेकायचा होता गोलंदाजाला, कारण यार्कर लेन शिवाय पर्यायच नव्हता. कारण संदेश ज्या फॉर्म मध्ये दिसतोय. धाव संख्या 32 या अंकावरती बॉल संपले 4 या षटकातील. 4 बॉल मध्ये 15 आले या षटकात देखील. पहिल्या षटकात 17 आले. या बॉल मध्ये अद्याप तरी. फुल टॉस बॉल. स्विचचा फटका. वॉड शॉट. जाईल बॉल थर्ड मॅन झोन मध्ये. बॅट्समन रोहनच्या बॅट मधून येतोय. हा अनोख्या स्टाईल न षटकार. फुल टॉस बॉल. स्विचचा फटका होता. पूर्णपणे एलिमिनेशन मिळत असताना बॅट्समन रोहनला परफेक्ट टाइम वरती शॉट सिलेक्शन. स्विचचा फटका हा अगदी अनोखा फटका आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहताय 38 पर्यंत धावफलक पोहोचले. आता 11 धाव संख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहे टोटल 13. धावा करायच्यात 11. सलामीच्या या जोडीनं फार चांगला खेळ केलाय. पार्टनरशिप फार महत्वाची असते क्रिकेटच्या पटलावरती.
बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता पिंपलोली टीमनं. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये, डीप फाईन लेगला पाठवलाय बॉल. बॉल चाललाय जमिनीला घरंगलत घासत पुसत 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. आता बॉल शिल्लक येते टोटल 12 आणि आता करायच्या त्या 7. 42 धावा आहेत 2 षटकांमध्ये टोटल 21च्या सरासरीनं. 24 टोटल 25 धावा आल्यात अंतिम दुसऱ्या षटकामध्ये. आता 12 बॉल मध्ये निडेड रन्स आपण पाहताय, 7 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल मध्ये आता 7 धावा करायच्यात. संदेश 9 बॉल मध्ये 20 या धावसंख्येवरती खेळतोय, तर रोहन 6 बॉल मध्ये 16 धावसंख्येवरती खेळतोय. चांगली भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. ओपनिंग पेअर. संदेशचा स्विचिटचा फटका खेचायचा प्रयत्न आहे. लेग बिफोरची अपील पंचांकडे. यष्ट्यांवरती सापडलाय फलंदाज. सरळ बॅटने धावा येत असताना आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, इथून चुकी केली आहे संदेशनं. जाईल माघारी, लागलाय धक्का पहिला 42 या धावसंख्येवरती संदेशच्या स्वरूपात. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. 12 बॉल 7 ची गरज होती. थोडासा चान्सेस क्रिएट केला या मॅच मध्ये संदेशनं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. क्रिकेट खेळ कधी बदलेल सांगू शकत नाही. 6 बॉल मध्ये 1 धाव तुम्ही वाचताना पाहिले क्रिकेटच्या पटलावरती. त्यानंतर अशा पद्धतीचे इक्वेशन तुम्ही खऱ्या अर्थानं वाचताना पाहिलेत. परंतु आता गोलंदाज स्वतःवरती विश्वास ठेवेल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नरेश आलाय नवीन फलंदाज. महेशनं नुकतंच सफलता मिळवल्या पहिल्याच बॉल मध्ये. 11 बॉल आता 7चं इक्वेशन. किमान 1 ते 2 धावांचा षटक फेकेल का महेश? टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन सन्मान दिलाय बॉलवरती. टॅप केलाय बॉल पॉइंट झोन मध्ये. हेच तर करायचंय. सर्व काही आता सोपं झालंय. सिंगल डबल जास्त प्राधान्य देणं अनिवार्य आहे. परंतु इथे रोहन ऑन स्ट्राईक येतोय. रोहनच्या बॅटमधून धावा आल्यात 6 बॉल मध्ये 16. आता 6 ची इथून आवश्यकता आहे. धावसंख्या ती 43. पहिल्याच बॉल मध्ये सफलता मिळवली. सर्वात यशस्वी फलंदाज या मॅच मध्ये. 20 या धावसंख्येवरती बाद झाला खऱ्या अर्थानं संदेश. आता रोहन वरती इथून जबाबदारी आहे. 6 ची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न की सिंगल डबलला जास्त प्राधान्य. कारण क्रिकेट खेळामध्ये जोपर्यंत शेवटची धाव होत नाही ना तोपर्यंत सामना कोण जिंकेल देखील सांगू शकत नाही. टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन फटका केलाय मिड विकेट मध्ये. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स, परंतु बॉल बघता बघता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. 4च्या मदतीने धावसंख्या 47 अंकावरती. आता इथून 2 धावसंख्येची गरज आहे. प्रयत्न चांगले होते. अगदी डीप स्क्वेअर लेग पासून अंतर डीप मिड विकेट पर्यंत गाठले क्षेत्ररक्षकांना. हाताला बॉल स्पर्श जरूर झाला. प्रयत्न चांगले होते. 4 धावा मिळाल्या आहेत. प्रयत्न करावेच लागतात. 3 ची आता इथून 2 ची इथून आवश्यकता आहे. 2 ची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केला बॉल. इथून देखील एक सिंगल. स्कोर अर्ध लेबल या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्याच कारणास्तव आता 1 धाव इथून हवी आहे. 48 धावा 48 ऑन बोर्ड. स्कोर अर्ध लेबल. हलक्या हातानं ऑन साइडला हवेमध्ये बॉल आहे. कॅच ड्रॉप. इथून सामना जिंकलाय भैरवनाथ वरई टीमना. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर हार्ड लक टीम नेरल खांडा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये जाणता राजा पिंपलोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आगरी सेना भडवल. टॉस जिंकून टीम जाणता राजा पिंपलोलीनं स्वीकारले बॅटिंग या मॅच मध्ये. स्वर्गीय